बस बस बस. दिवाकर काकांनी गोवर्धन काकांचा अपमान केलाय सर्वांच्या देखत, आणि तो सुद्धा वैयक्तिक कारणासाठी. नेमकं काय झालं काय? दिवाकर काका गोवर्धन काकांना नाही ते म्हणत होता. तो म्हणाला की तुम्हाला तुमच्या मुलीसाठी पैसेवाला मुलगा गटवायचा होता. मानलं तुमच्या हुशारीला, म्हणूनच तुम्ही आमच्या सागरला गटवलात. हे सगळं दिवाकर स्टाफच्या देखत बोलला? हो ना. मग काय, गोवर्धन काका सुद्धा भडकले. ते म्हणाले की पैशाचा वास तुम्हालाही चांगलाच येतो, आणि त्याच मोहापायी तुम्ही स्वतःची कंपनी बुडवायला निघालात. मग काय, मार्केटिंगमध्ये चाललेला गैरव्यवहार, सगळ्या आतल्या गोष्टी बाहेर पडल्या. गोवर्धननी केलं ते योग्यच होतं. अत्यंत चुकीचं बोललाय दिवाकर. आणि दुसऱ्यावर चिखलफेक करताना तो चिखल आपल्याही अंगावर उडू शकतो हे दिवाकरला कळू नये. दिवाकर काका तर इतका संतापला होता की त्याच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हते. कुठून फुटतील शब्द? मा ऑफिसमध्ये होते ना, तोपर्यंत त्याला धाक होता. त्याच्यानंतर मात्र त्याच्या वागण्याला काही सुमारच राहिलेला नाहीये. बरं, मी निघू आता. सागर, एक प्रॉब्लेम अजून आहे. काय? आपल्या घरी शालिनी त्यांनी अल्टिमेटम दिलंय. काय? विदुलाला हॉस्टेलवर ठेवा म्हणून. काय? आव, ही आई पण ना, मला तर वाटलं होतं सगळं सुरळीत चाललंय. तिची आणि विदुलाची रिलेशनशिप चांगली आहे आता, असं वाटलं मला. आम्हाला सुद्धा हेच वाटलं होतं, पण नाही, तसं नव्हतं. ते लग्नापुरतं. आता परत त्यांनी हट्ट धरलेला आहे. हो, पण मग आता आपण काय करायचं? मी आईशी बोलू का? त्यांनी काहीही होणार नाहीये. त्या त्यांचा हट्ट सोडणार नाहीयेत. आता हॉस्टेलमध्ये ऍडमिशन बघायला हवी. दुसरा उपाय नाहीये. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. मुक्ते, तू जरा मार्केटला जाऊन ये बरं. अगं पुष्कळशा बस. हॅलो हॅलो. ताई, ते कोणतरी सारखं फोन करते आणि बोलत नाही. सकाळपासून हे 5व्यांदा का 6व्यांदा चाललंय ना ग? बघ ना, वैताग नुसता. बरं हे बघ, मी तुला काय सांगते ते ऐक. सगळ्या थांब थांब, मी बघते. सरक. हॅलो हॅलो हॅलो. अरे मेलिया, नाव नाही सांगता येत तुला? लाज वाटते नाव सांगायची? काय नाव काय तुझं? तुझ्या बापाचं काय झालं? काय नाही, अंगावर चांगली ओरडले तर टरकला आणि ठेवला फोन. करतो काय दुसरं?
बरं आहे बघ, यादी जरा व्यवस्थित करून घे. बघ काय काय वस्तू संपल्या त्या. जा जा, पळ पळ पळ. हवेत चालतंय का काय? सांभाळा स्वतःला, आता प्रॉब्लेम व्हायचा एक दिवस. प्रॉब्लेम आपल्याला होत नसतात काही. प्रॉब्लेम त्या मोठ्या माणसांना होतात. सॉलिड प्रॉब्लेम. आता सागरच बघ ना. ये हा ऐकतोयस ना? हा ऐकतो, बोला. काय सागर बाबांचे? सागर आणि राकेश हे भाऊ आहेत ना, तितकेच ते असे जवळचे मित्र होते. हा. पण गंमत बघ ना, त्या दोघांमध्ये भांडणं झाली. त्याचं कारण म्हणजे मुक्ता. असं आहे? हं? मुक्ता आणि राकेश गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. म्हणजे मुक्ता ही राकेशची मैत्रीण होती. कुणाची? मुक्ता आणि राकेश बाबा मित्र मैत्रीण होते. हा. अरे आपल्याला माहितच नव्हते. हे सगळं सोपं नसतं. सगळं असंच असतं, कॉम्प्लिकेटेड. पण आता मुक्ता झाली सागरची, त्यामुळे राकेशचं असं डोकं फिरलंय. असा विचित्रासारखा वागतो म्हणे. कोण म्हणे? सागर बोलला ना मला. सागर बोलला. लय मोठा झोल झालेला दिसतोय ना. सॉलिड झोल आहे, बोललो ना तुला. सागर तर बोलला मला, माझं तर डोकंच फिरलंय म्हणे. सॉलिड हेडेक आहे. पण आपण काय करणार ना, मोठी माणसं. आपण फक्त आपला मित्र आहे म्हणून त्याला सांगू शकतो, पण काय काय सांगणार. नाही, बरोबर आहे, बरोबर. आपण फक्त त्याच्या सोबत उभं राहू शकतो. तुम्ही सांभाळा स्वतःला. Bubblegum, spoon or dish? How many bubblegum do you wish? अरे नाचतोस काय? सांग ना किती बबलगम्स हवे ते. कशाला? मला नको बबलगम. बबलगम बेकार असतं बरं. माझ्या एका मित्रानं काय केलं, शाळेत बबलगम खाल्लं आणि माझ्या केसाला चिटकवलं. नंतर सगळे केस कापावं लागले अरे तू जास्ती बोलू नको रे. तू पटपट सांग किती बबलगम हवेत ते. मला नको बबलगम. कशाला पाहिजे बबलगम? अरे ठरवायचंय ना आपल्याला की राज्य कोणावर ते. मग हा. 1 ONE 1. हा, यू आर फ्री टू गो. म्हणजे अरे लप, मी डेन घेणार. मग एवढं अवघड इंग्रजीत कमून खेळ म्हणताय? लपना पाणी खेळायची होय? तू लप रे, मी डेन घेते. कोपऱ्यातनं बघायला लागलात ना. चिटिंग नाही करायची बरं. मस्करी नाही करायची माझी. मी इकडं तुमच्या माग लपायला चाललो आहे. डोळे मिटा. हा, मी आता अंक मोजणार आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. लपलास का? हा, लपलो केव्हाच. नाही ह्याला काय अर्थ नाही. पण मी पकडलं. नाही, तुम्ही खोटं चिटिंग करताय. तुम्ही रडीचा डाव आहे तुमचा. तुम्ही मला विचारलं कस काय? म्हणजे तुम्हाला आवाजावरनं कळलं मी कुठं लपलोय. हो, मग मी विचारलं तर तू हो म्हणून नाही कशाला नाही सांगितलं? असं नाही करायचं. हे बरोबर पुन्हा डाव नाही. घ्यावा आता लागेल मी तुला तुम्हाला. आउट केलं, नाही, तू मला डेन तू घेतला बरोबर. पाहिजे. आता नाही. अरे काय चाललंय का? काय चाललंय का? दिवे लागण्याच्या वेळेला केवढा आरडाओरडा करताय? नाही आम्ही जीवा, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची ना. चला. अरे काय आशिष, किती वेळ झाला मी तुला फोन करते. फोन का बंद होता?
का कुणाबरोबर थिएटरमध्ये पिक्चर बघत बसला होतास? ए माझे आई, थिएटर ही 4 अक्षरं म्हणायला सुद्धा फुरसत नाही मला. तिकडे जाणार कधी? आणि तू असताना मी दुसऱ्या कोणाबरोबर कशाला जाऊ थिएटरमध्ये? हा, का गरीबाची चेष्टा करतेस? बर, थोडं सिरियसली बोलूया. आज डॅडी आपल्या आणि दीदीच्या लग्नाबद्दल बोलत होते. ते म्हणत होते दोघींची लग्न एकाच दिवशी एकाच मांडवात हवी. तुला काय वाटतं? बघू. बघू काय? अरे डॅडींचं म्हणणं तुला पटलं नाही पटलं असं काहीतरी उत्तर दे ना. बघू असं उत्तर असतं का? अगं हो, पण मला थोडा वेळ तर देशील? विचार नको करायला. तुझं मत काय ते तरी सांग. हे बा, आपण भेटलो ना की बोलूया या विषयावर. ओके ओके, बाय. बाय. हा ये. चल सागर, मी निघतोय. तुला वेळ आहे का अजून? हा, अजून थोडा वेळ आहे रे मला. तू जा घरी. पण काय करतोयस तू? मी काय मदत करू का? अरे ॲक्च्युली एक्साईज खात्याकडनं काही क्वेरीज आल्या होत्या. त्यासंबंधी डिपार्टमेंट्सकडनं मी एक्सप्लेनेशन्स मागितली होती. तीच चेक करतोय. नाही पण आता संपतच आलंय काम असं वाटतंय मला. सागर, कमाल आहे तुझी. का रे? नवीन लग्न झाल्यानंतर माणसं काही ना काहीतरी कारण काढून घरी लवकर पळतात. तू काय शोधून शोधून कामं करतोयस यार? इज एव्हरीथिंग ऑल राईट? नाही रे, काहीच प्रॉब्लेम नाही. का म्हणजे? नाही म्हणजे भांडला वगैरे नाहीत ना? नाही रे, तसं काहीच नाही आहे. आणि आनंद, माझं आत्ताच लग्न झालंय. हे दिवस मी काय भांडण्यामध्ये वेस्ट करीन का? पटतंय ना तुला? मग काय ऑफिसमध्ये बसून वेळ वाया घालवतोय? जा घरी. आनंद, जी जबाबदारी माझ्यावर आहे ना, जर तुझ्यावर असती तर तुला कळलं असतं. समजा उद्या एक्साईज इन्स्पेक्टरच येणार असेल तर तू जाशील का कामं सोडून जस्ट बिकॉज तुझं आत्ता आत्ता लग्न झालंय? नाही, नसतं गेलं. पटतंय ना तुला? चल बाय, टेक केअर. चल ठीक आहे, टेक केअर. जास्त उशीर करू नको. हॅलो सागर. बोला. अरे तू ऑफिसमधून निघालायस का? नाही अजून. अगं उशीर होणार आहे मला, बरेच काम आहे तिकडे. मग एक काम कर, येताना मुक्ताला घेऊन ये. आज? हो आजच. हे बघ, तिला सांग म्हणावं तुझ्याशिवाय शालिनी काकूला करमत नाही. येशील ना घेऊन? हां, बघतो. अरे बघतो काय, तुला सुद्धा करमतंय का तिच्याशिवाय? काय आई, लाजतोस काय सागर? मला सगळं कळतं. हे बघ, उगाच आढेवेढे घेऊ नकोस. तू ये तिला घेऊन, मी वाट पाहते. अगं आई, आत्ताच तर गेली आहे ती. राहू दे अजून 2-3 दिवस. सागर, 2-3 दिवसांनी आणेन ना मी तिला. तोपर्यंत राहू दे तिकडेच. तू काळजी करू नकोस. ओके?
बरं चला तर मी ठेवतो, बरीच कामं आहेत ग. ए ताई आत्या, बघ ना ग अजून पप्पा आले नाहीत. हो ग बाई, येईल इतक्यात. अगं उशीर होईल ना आपल्याला जायला. जरा स्वस्त राहा. किती उशीर रे बाबा, वाट बघते केव्हाची ती. तयार कुठं जायची तयारी चालली? असं काय करता पप्पा? आपलं ठरलं होतं नाही का, आपण थाई रेस्टॉरंटला जाणार होतो. विसरलात ना? काय झालं आज ऑफिसमध्ये एक नाटक झालं. नाटक म्हणजे मेलो 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 ड्रामा. काय झालं काय एवढं? तिचा सासरा पद्माकर दादा नाही ग, दिवाकर, त्यांनी उगाचच माझी कुरापत काय कुठलं तरी काहीतरी काढून कुठेतरी चिकटवलं. त्यांनी सगळ्यांसमोर मला म्हणाला तुमच्या मुलीला सरदेसाईंच्या घरात ढकलायचं होतं म्हणून मुक्ताकडे मी तुम्ही सागरला गटावलं म्हणून. शी, किती चीप अलिगेशन्स आहेत हे. नाही, मी सोडलं नाही त्याला, सोनावलं त्याला, त्याची कांडी बिल्लीच बाहेर काढली. मग काय झाला पसार तिथून. काय बोललास काय तू त्याला? मी त्याला सांगितलं, म्हणलं मार्केटिंगची खोटी बिलं करून पैसे तुझ्या नावावर जमा करण्याचा तुझा धंदा आहे. आम्ही सगळ्यांसमोर सांगितलं. म्हणले हे चोरलेले पैसे कुठल्या खात्यावर जमा आहेत अशा खात्यांची लिस्ट माझ्याकडे, ती डायरेक्ट नोटीस बोर्डावर लावीन. थरथरायला लागला, चेहरा पांढरा पडला त्याचा. मला तर वाटलं फेपर भरतात का काय त्याला. बाप रे, पप्पा म्हणजे दिवाकर काका आता चांगलेच संतापले असतील. संतापते ग, त्याच्या कर्माची फळं ती, त्यांनी ह्याच जन्मी चाकली पाहिजे ती. अरे पण गोवर्धन जाऊ दे आता, चला 2 मिनिटात तयार होतो, लगेच निघा. आलोच. या गोवर्धनला तरी काय. हॅलो. हॅलो अरुणराव. हां बोला दिवाकर साहेब. तुमचा ॲडव्हाइस घेण्याकरता फोन केला होता. दिवाकर साहेब प्लीज फील फ्री. तुम्ही कुठलीही गोष्ट माझ्याबरोबर डिस्कस करू शकता आणि मला जमेल ती मदत मी तुम्हाला करणारच. बोला, काय प्रॉब्लेम काय? काही होतच नाही हा प्रॉब्लेम आहे. हो म्हणजे त्या गोवर्धननी नियमांचं आणि उपनियमांचं एवढं घट्ट जाळं विणलेलं आहे की तोंडामध्ये घास जाणं मुश्किल झालंय. दिवाकर साहेब याच्यावर उपाय एकच, त्या गोवर्धनला दूर करणं. ते माझ्या हातात नाही ना. ते दादा आणि सागरनी त्यांना डोक्यावरती चढवून ठेवलेलं आहे. डोंट वरी, त्यालाही खाली उतरवू. तुम्ही फक्त एवढंच सांगा दिवाकर साहेब, त्यांना नुसतंच खाली उतरवायचंय का कायमचा बंदोबस्त करायचा आहे त्याचा? अरुणराव, अहो हा चेष्टेचा विषय नाहीये, मॅटर सिरियस आहे. दिवाकर साहेब मी सुद्धा अतिशय सिरियसली बोलतोय. पायात काटा रुतला असेल तर तो काढून फेकूनच द्यावा लागतो. काय नाही, तुम्ही म्हणताय ते ठीकच आहे, पण तुम्ही खरंच गोवर्धनला दूर करू शकता? ऑफकोर्स, 100%. तुम्ही फक्त कधी आणि केव्हा एवढंच सांगायचं आणि फक्त 4-5 दिवसांची मुदत द्यायची मला.
दिवाकर साहेब, बघा तुमच्या पायातला हा काटा कसा दूर करतो ते. ठीक आहे, मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके. मी वाट बघतो.